महत्वाची बातमी, परळीमध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। परळीमधली महत्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहताय। परळीमध्ये ईव्हीएम मशीनचीच तोडफोड केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। परळीमध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली। नेमकी कोणीही तोडफोड केली हे अद्याप समोर यायचं आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। पण तुर्तास ही अपडेट आहे, दृश्य आहेत ईव्हीएम मशीनच्या तोडफोडीची। इतर साहित्याची देखील तोडफोड करण्यात आली आहे मतदान केंद्रावरच्या। परळीमध्ये जर पाहायला गेलं तर धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी लढत पाहायला मिळते। मात्र इथे एका मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे। साहित्य जे आहे ते अस्ताव्यस्त या ठिकाणी पडलेलं आहे। खुर्च्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। टेबलांची तोडफोड झालेली आहे। या प्रकरणी अधिक तपास जो आहे तो केला जातोय। मतदान केंद्रावर हा धुडगूस घालण्यात आला। ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे। मतदान केंद्रावरच्या साहित्याची देखील नासधूस केल्याचा प्रकार घडलाय परळीमध्ये। परळीतल्या नेमक्या कोणत्या मतदान केंद्रात हे घडलंय, त्याचबरोबर कोणी हा सगळा प्रकार केलाय ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। पण तुर्तास हे अपडेट, एक मोठी बातमी, परळीत ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याचा प्रकार समोर येतोय। परळीमधली महत्वाची बातमी आपण पाहताय। ही दृश्य जी आहे ती समोर आलेली आहेत। या मतदान केंद्रामध्ये, या रूममध्ये जे काही साहित्य होतं ते अस्ताव्यस्त या ठिकाणी पडलेलं आहे। खुर्च्यांची, टेबलांची तोडफोड करण्यात आलेली आहे। साहित्य सुद्धा इतरत्र फेकून देण्यात आलेलं आहे आणि ईव्हीएम मशीनची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे। परळीत ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय। मतदान केंद्रावरचं सगळं साहित्य तोडण्यात आलंय। त्याचबरोबर ईव्हीएम मशीनचीही तोडफोड करण्यात आली आहे। काही कागदपत्र सुद्धा अस्ताव्यस्त पद्धतीने फेकण्यात आलेली आहे। ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याचा प्रकार परळीमध्ये घडलाय। नेमका प्रकार का घडला, कोणी घडवला, कोण या ठिकाणी आलेलं होतं, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। मात्र ही दृश्य ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी सुद्धा तिकडची पाहणी करून गेल्याचं दृश्य जे आहे ते कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे।